हॅलो फ्रेंड्स, तर हा आहे व्लॉग तिसरा गौरी गणपतीचा तिसरा दिवस आमच्याकडे. म्हणजेच 2.5 दिवस झाल्यानंतर गौरी महालक्ष्मी उठतात. तर दुपारी आम्ही कळस हलवतो आणि मग गौरीचे जे मुखवटे आहेत त्यांचं विसर्जन करतो. तर काही जण मुखवटे जे आहेत ते ठेवतात वर्षानुवर्ष. काही जणांच्या घरी परंपरा असते, जुने जे असतात म्हणजे मागच्या वर्षाची मुखवटे विसर्जन करतात आणि या वर्षीचे म्हणजे नवीन वर्षाची मुखवटे ठेवतात, जे ते पुढच्या वर्षी विसर्जन करतात. तर आपापल्या घरची आपापली परंपरा असते. तर आम्ही मुखवटे विसर्जन करतो. तर यावर्षी मुखवटे नदीत सोडायचे होते, म्हणजेच नदीत आम्ही विसर्जन करतो. भरपूर पाऊस चालू होता, खूप जोरात पाऊस चालू होता. थोडं लेटच झालं विसर्जन करायला, मग 4-5 वाजले होते आम्हाला. तर ह्या महालक्ष्मी 2.5 दिवसाच्या असतात. पहिल्या दिवशी येतात, दुसऱ्या दिवशी जेवण करतात आणि तिसऱ्या दिवशीच म्हणजेच दुपारी त्या आपल्या माहेरी जातात असं म्हणतात जुने लोक. आणि गणपतीला ऑलमोस्ट 5 दिवस होतात. तर गणपतीचं पण विसर्जन करतात, पण आम्ही गणपती 11 दिवस ठेवतो. आणि माझ्या घरचं गणपती मोठ्या घरी असतं, म्हणजे चुलत घरी असतो. तर ते 11 दिवस ठेवतात आणि गौरी महालक्ष्मी जे आहेत ते आमच्या घरी असतात. तर यांचं 2.5 दिवस माहेरी येतात. 2.5 दिवसाच्या महालक्ष्मी माहेरी येतात आणि बाबा त्यांना हार वगैरे जे आहेत ते सगळं आम्ही ते नदीमध्ये सोडतो. त्यांची जी फुलं पान जे आहेत 2.5 दिवसाचे ते सगळे मग एकदाच त्यांच्यासोबत पाठवतो. त्यांच्यासोबत शिदोरी पण असते, शिदोरीमध्ये असते पुरणाच्या पोळ्या, भाजी, भात सगळं त्यांच्यासोबत दिलं जाते. आणि आरती करून त्यांना ओवाळून त्यांची ओटी भरून मग त्यांना माहेरी पाठवतात. तर दादा नेत होता नदीत त्यांना विसर्जन करायला. ते इथे सगळे एक जण करून पूजा करून त्यांना वाढून मग नंतर ते पुढची प्रोसेस करतात. तर इथे शिदोरी जी आहे ती ब्लू कलरच्या कापडामध्ये तुम्हाला दिसत असेल. दोघींच्या 2 वेगळ्या वेगळ्या आणि गणेशाची वेगळी, अशा 3 शिदोरी दिल्या जातात. कळसाचा नारळ, फोडूनचा प्रसाद आणि फळं आहेत ते पूर्ण देवाजवळचे चिरून त्याचा सगळा प्रसाद तिसऱ्या दिवशीच म्हणजे शेवटच्या दिवशी देतात. तर ही अशी ओवाळून मग त्या देवीला माहेरी पाठवायचं. तर अशी ही परंपरा आहे. देवीची आधीच आरती करून मग त्यांचा कळस आणि मुखवटे हलवले जातात. तर आरती प्रत्येकी आम्ही गणपतीला पण सकाळ संध्याकाळ 5-5 आरती म्हणतो. लक्ष्मी गौरीला पण 5-5 आरती असतातच. तर आरती करून मग नैवेद्य वगैरे बनवून आणि ही जी डोक्यावर फळं फुलं आहेत ती तुळशीची पान आणि हराळ ठेवल्या जातात. नंतर मग जास्वंदीची फुलं, ही सगळी फुलं मी तुम्हाला आधी पण सांगितली, सगळी फुलं जी आहेत ती ताजी फ्रेश अंगणातलीच आहेत. त्याच्यामुळे आणायचं कामच नाही आहे आम्हाला विकत. जर नसलंच किंवा शक्य असेलच तर आम्ही आणतो झेंडूची फुलं विकत. पण या सीझनमध्ये ऑलमोस्ट असतातच फुलं घरीच आपल्या. तर तीच वापरली आणि फ्रेश असतात, ताजीच तोडून अगदी देवावर आम्ही ठेवतो. तर हे वर्ष आमचं 32वा होतं गौरी गणपती बसवण्याचं. आणि 32व्या वर्षी जी परंपरा आहे ती अजूनही जशी होती तशीच चालत आली आहे. ज्या रिच्युअल्स होत्या त्या अगदी फॉलो केल्या जातात. 2.5 दिवसाचे 3 दिवसाचे जे काही गौरी गणपतीचा सण असतो तो नित्य दरवर्षी आम्ही साजरा करतो. आणि इथे तुम्ही बघत असाल हिरवं जे झाड टाईप दिसतं ते गव्हाचे जे आहेत ते झाड आहेत. गहू पेरून 8 दिवस आधीच गहू पेरून ठेवते आई, म्हणजे त्याला महालक्ष्मी गौरी येईपर्यंत ते त्याला कोमेत उगवलं जातात ते गहू. तर दोघींना 2 वेगळ्या भांड्यात गहू पेरून ते उगवलं जातात आणि त्याला खूप मान आहे आमच्याकडे. तर ते असतंच, गणपतीला स्पेशल असतं, गौराईला वेगळं असतं. पाऊस खूप जोरात चालू होता, तर आम्ही पाऊस थांबायची वाट बघत होतो. तर ऑलमोस्ट कमी झाला होता. तर महालक्ष्मीला न्यायचंच होतं आणि भरपूर गर्दी असते नदीवर, कारण सगळ्यांच्याच घरच्या महालक्ष्मी 2-3 गावांच्या मिळून एकच नदी आहे. तर भरपूर गर्दी होते आणि सध्या पावसाचा सीझन आहे. तर नदी पाहण्यासाठी पण भरपूर गर्दी असते. भरपूर अशी मोठी नदी आहे. तर व्हिडिओ काढायला जमला नाही नदीचा, पण आम्ही जसं विसर्जन करतो ती सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करत आहे मी. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बाय.
महालक्ष्मी माता की जय। महालक्ष्मी माता